देशभरातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय असलेली संघटना म्हणजेच मुंबई डबेवाली संघटना. सफेद टोपी, सफेद ड्रेस आणि सायकलवर डब्बे असा त्यांचा पेहराव. एक वेळ मुंबईमधील ट्रेन लेट होईल, पण डबेवाला हा कधी लेट होऊ शकत नाही. टाइम मॅनेजमेंट कसं असतं हे डबेवाल्यांकडून पाहिल्यावर समजतं. मुंबईतील डबेवाली संघटना ही सुमारे 135 वर्षांहून अधिक जुनी घरगुती जेवण कार्यालयात पोहोचवणारी एक अनोखी आणि अत्यंत कार्यक्षम यंत्रणा आहे, जी त्यांच्या अचूक लॉजिस्टिक, संगीत कार्य आणि पारंपरिक पद्धतीसाठी जगप्रसिद्ध आहे. ज्यात सुमारे 5000 डबेवाले काम करतात आणि दररोज सुमारे 2 लाख डबे ते पोहोचवतात. तसेच त्यांनी आता सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतलाय. चला तर पाहूया ही संघटना कोणी स्थापन केली आणि ही संघटना कशी काम करते. नमस्कार, मी सुयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तो काळ होता इंग्रज राजवटीचा. भारतावर इंग्रजांची सत्ता होती. त्या काळात ना गाडी ना ट्रेन, अशा वेळी पायी प्रवास किंवा घोडागाडीनं प्रवास केला जायचा. अशा काळात भीमाशंकरच्या शेजारी हुतात्मा राजगुरू यांच्या तालुक्यातील वाजवणी गावात हावजी बच्चे यांच्या कुटुंबात एक मौल्यवान रत्न जन्माला आलं. त्या मुलाचं नाव भगवान शंकराच्या नावावरून महादेव असं ठेवण्यात आलं. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यात इंग्रज राजवटीचा अत्याचार. महादेव हळूहळू मोठे होऊ लागले. तसतसे त्यांना पैशांची चणचणी भासू लागली. महादेव यांना एक भाऊ होता, तर दोघे भाऊ मोठे झाले. दोघा भावांनी विचार करून एक जण मुंबईला नोकरीसाठी जावं, तर दुसऱ्यानं गावी राहून शेती करावं असं ठरवलं. महादेव बच्चे यांनी मुंबई गाठली, तर भाऊ धोंडे बच्चे यांनी गावी राहून शेती करू लागले. महादेव बच्चे मुंबईला तर आले, पण करायचं काय, राहायचं कुठे, खायचं काय हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. मुंबईमध्ये काही समजत नव्हतं. नोकरीसाठी काय करावं ही समज नव्हती. काही काळ नाक्यावर मिळेल ते काम ते करू लागले. येणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शिल्लक राहिलेले काही पैसे ते गावी पाठवायचे. 1889 साली त्यांची एक पारशी व्यक्तीसोबत ओळख झाली. या पारशी व्यक्तीनं एक दिवस महादेव बच्चे यांना आपल्या घरी होऊन जेवणाचा डबा आणायला सांगितला. त्याचा मोबदला तुला दिला जाईल असं देखील सांगितलं. महादेव बच्चांनी जेवणाचा डबा पारशी व्यक्तीपर्यंत पोहोचवला. त्या शेठनं देखील त्याचा मोबदला महादेव यांना दिला. पुढे काही दिवस या डब्याचा नित्यक्रम चालू राहिला. त्यानंतर अशी कल्पना सुचली की जर आणखी डबे जोडले गेले तर आणखी मोबदला वाढेल, आणि महादेव यांनी ते प्रयत्न चालू केले. एकोमागे अनेक डबे महादेव यांना मिळत गेले आणि व्यवसायाला चांगली चालना मिळाली. डबे वाढले, व्यवसाय मोठा झाला, पण महादेव यांच्याकडे माणसं नव्हती. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला आपलं अख्खं कुटुंब या व्यवसायात सामील करून घेतला. मुलगा दगडू बच्चे, सून शांताबाई, पुतण्या रामू बच्चे, पत्नी सीताबाई असं संपूर्ण कुटुंब आता डब्बे पोहोचवायचंच काम करू लागलं. परंतु या व्यवसाय वाढत गेल्यानंतर गावातील लोक, परिसरातील, नंतर तालुक्यातील माणसांना घेऊन हे व्यवसाय करू लागले. डबे वाढले, उत्पन्न वाढलं, पण माणसं कमी पडायला लागली. हळूहळू मुंबईमध्ये हा व्यवसाय जोर धरू लागला. व्यवसायानं मुंबईमधील सर्व स्टेशन काबीज केले. साल उजाडलं 1890. महादेव हावजी बच्चे यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेत मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ ही मोठी संघटना स्थापन केली. त्यानंतर डबेवाला संघटनेचे अनेक अध्यक्ष झाले. त्यात प्रामुख्यानं रघुनाथ मेडगे, उल्हास मुके, अर्जुन सावंत, सुभाष तळेकर, प्रवक्ता म्हणून डॉक्टर पवन अग्रवाल, विष्णू काळडोके असे अनेक अध्यक्ष आणि प्रवक्ताही होऊन गेले. प्रत्येकानं उत्तमपणे संघटना हाताळली. 2005 मध्ये प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला पार्कर बॉल्स यांच्या लग्नासाठी डबेवाल्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. 2010 पर्यंत भारतीय एअरटेल जाहिरात पत्रके विस्तारित करण्यात आली होती. डबेवाल्यांची त्यात निवड केली जात होती. प्रत्येक डबेवाल्यामागे कमिशन होतं. 21 मार्च 2011 रोजी प्रकाश बच्चे यांनी एकाच वेळी डोक्यावर 3 डब्यांचे टिफिन क्रेट वाहून नेत होते. ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणूनही नोंदले गेले. 2011 मध्ये डबेवाल्यांनी 120 वर्षात पहिल्यांदाच 2011च्या भारतीय भ्रष्टाचाराविरोधात चळवळीचा भाग म्हणून अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर आयोजित रॅलीचा प्रचार करण्यासाठी सहभागी झाले होते. त्यात त्यांनी संप पुकारला. गेल्या काही वर्षात चार्ल्स प्रिन्स ऑफ वेल्स, रिचर्ड ब्रॅन्सन आणि तत्कालीन अमेरिकेचे वाणिज्य सचिव गॅरी लॉक यासारख्या अनेक प्रमुख व्यक्तींनी डबेवाल्यांना भेट दिली. ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.